श्री हरिविजय कथासार अध्याय 6. श्रीकृष्णाच्या बाललीला. सकाळची वेळ होती. लाल लाल सूर्यबिंब आकाशातून वर येत होते. ते पाहताच कृष्ण यशोदेला म्हणाला, आई, तो पहा लाल लाल चेंडू, तो मला खेळायला दे. यशोदा म्हणाली, बाळा, ते भगवान सूर्य आहे, तो कसा आणून देता येईल. यशोदा डेऱ्यात ताक करीत होती. डेऱ्यात लोण्याचा गोळा आला होता. तो पाहताच कृष्ण म्हणाला, आई, तो रांजणातला चंद्र मला खेळायला दे. अरे, तो चंद्र कसा आणून देऊ तुला. बरं, चंद्र नाही तर नाही, तो डोऱ्यात घुम घुम असा आवाज येतो आहे, तो तरी दे. अरे, ही रवी घे, हे लोणी घे, मला घुमघुम काय आहे तेच दे. अरे, असं भलतं सलतं काही मागू नको. चल मुकाट्याने दूध प्यायला. नसलं दूध प्यायचं तर अंथरुणात जाऊन झोप, असा हट्ट करायला लागलास तर त्या तळघराच्या अंधारात बागुलबुवा आहे, तो घेऊन जाईल तुला. आई, चल बरं तळघरात, मला असे म्हणून यशोदेने कृष्णाला कडेवर घेतली आणि तळघरातील अंधाऱ्या खोलीत नेले. तर काय चमत्कार, त्या अंधाऱ्या तळघरात एकदम लख्खन प्रकाश पडला. त्या अंधाऱ्या खोलीतील सर्व वस्तूंमध्ये यशोदेला तो तेजस्वी श्रीकृष्णच दिसू लागला. तरीही तो म्हणतच होता, आई, तो भयंकर डोळ्याचा बागुलबुवा कुठं आहे, तो दे ना मला खेळायला. यशोदा काय ते समजली. कृष्णाला घेऊन ती तळघरातून वर आली. ती म्हणाली, कृष्णा, तू काहीतरी हट्ट करतोस आणि माझी गडबड उडवून देतोस, असं रे काय. यशोदेची ती गोंधळलेली स्थिती पाहून कृष्ण तिच्या कडेवरून खाली उतरला आणि बलरामाबरोबर गोपाळांशी खेळायला गेला. सर्व गोपाल बलवान बनावेत, त्यांना दूध तूप भरपूर मिळावे, गवळणींनी मथुरेस नेऊन गोरस विकू नये, हा श्रीकृष्णाचा हेतू होता. यासाठी श्रीकृष्ण एका गवळणीच्या घरी गोपाळांसह शिरला. त्याने घरात असलेले दूध आणि दही यांचा चट्टामट्टा उडवला. तूप, साय, लोणी व खवा या वस्तू त्याने बरोबरच्या गोपाळांना वाटल्या. नंतर तेथून बाहेर पडून ते दुसऱ्या गवळणीच्या घरात शिरले. तेथेही पूर्वीप्रमाणे दही, दूध, लोणी वगैरेचा फडशा पाडून तिसऱ्या घरी गेला. अशा प्रकारे अनेक घरातील दूधदुभत्यांवर त्या बालगोपाळांनी यथेच्छ ताव मारला. एके दिवशी श्रीकृष्ण मध्यान्हकाळी एका गोपीच्या घरात शिरला. त्यावेळी ती गवळण यमुनेवर पाणी आणण्यासाठी गेली होती. ती पाणी घेऊन घरात शिरते तो श्रीकृष्ण एकटाच लोणी खात बसला होता. त्याला पाहून गवळण म्हणाली, कोण रे तू, येथे चोरून लोणी का खातोस. हे ऐकून कृष्ण म्हणाला, अगं चोरटा कोणाला म्हणतेस, तूच चोरटी आहेस. तू मला विचारणारी कोण. त्यावर गवळण म्हणाली, अरे चोरट्या, हे घर माझे आहे, तुझे नव्हे. यावर श्रीकृष्ण म्हणाला, अगं हे घर तू आपले म्हणतेस, पण मनात जरा विचार कर. अगं हे शरीर देखील आपले नाही, मग घरदार आपलं कुठले. श्रीकृष्णाचे ते उत्तर ऐकून गोपी थोडा वेळ विचार करून म्हणाली, श्रीकृष्णा, हे घर माझं नाही तर आहे कुणाचं, सांग पाहू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, अगं ते माझं आहे, ते सर्व माझं आहे. आकाशाखाली जेवढी घरं आहेत ती सर्व माझी आहेत. हे मनास पटूनही गोपी हसून म्हणाली, शाबास रे कृष्णा, तुला चांगला युक्तिवाद येतो बरं. मग ती तुपाची घागर पुढे ओढून तिथं का हात घातलास. श्रीकृष्ण म्हणाला, अगं या तुपात किती मुंग्या झाल्या आहेत, त्या पहा, मी त्या वेचून काढीत आहे. नेहमीप्रमाणे एके दिवशी श्रीकृष्ण गोपाळांसह एका गवळणीच्या घरी गेला व तेथे रात्रीच्या वेळी दही, दूध, लोणी खाऊ लागला. ती गवळण जागी झाली. तिने श्रीकृष्णाला पकडले, पण सर्व गोपाळ पळाले. कृष्णास पकडले तेव्हा त्याच्या तोंडात दूध होते. त्या दुधाची गुळणी त्याने तिच्या तोंडावर डोळ्यावर फेकली. त्याचबरोबर ती डोळे चोळू लागली. आपल्या सोबत्यात मिसळला. ती संधी साधून कृष्ण तेथून पळाला आणि धावत जाऊन आपल्या सोबत्यात मिसळला. नंतर ते सर्वजण कृष्णासह दुसऱ्या गवळणीच्या घरी गेले. तेथे यथेच्छ दूध दुभते चापून खाऊन सर्वजण दरवाजे लावून बाहेर पडले. जाण्यापूर्वी श्रीकृष्णाने एक लोण्याचे मडके त्या गवळणीच्या सुनाच्या अंथरुणावर नेऊन ठेवले. थोड्या वेळाने सासू जागी होऊन पाहते तो घरात विरजनाची दानादान करून टाकलेली. घरात दह्या दुधाचा थेंबही नव्हता. दिवा लावून पाहते तो सर्व दरवाजे बंद होते. त्याच वेळी सुनेजवळ लोण्याचे गाडगे
तिच्या तोंडास लोणी लागलेले पाहून हिनेच लोणी खाल्ले असा तिने तर्क केला व सुनेला लाथ मारून म्हणाली, अगं चोरटे, असेच तू नेहमी चोरून लोणी, दही, दूध खात असतेस ना. आम्ही मात्र कृष्णावर आळ घेतो, पण आज तुझे कपट मला कळाले. असे म्हणून ती सुनेस मारू लागली. तितक्या सुनेने दाराआड असलेल्या कृष्णाला पाहिले. हे पाहून ती कृष्णास आळवू लागली आणि म्हणाली, तुझ्या कृतीबद्दल माझा रे हा छळ का. हे ऐकून कृष्णास तिची दया आली. तो तिच्या सासूला म्हणाला, अगं म्हातारे, तुझ्या दह्या दुधाची चोरी तुझ्या सुनेने केली नाही. सासूरवासामुळे त्याला ती कशाला हात लावेल. मी एकेकाळी तिची थट्टा केल्यामुळे तिने मला शिव्या दिल्या होत्या. तो सूड उगवण्याकरिता हे सारे मी केले व तिच्यावर आळ आणला आहे. हे ऐकता सुनेस सोडून कृष्णास धरण्यासाठी सासूने धाव घेतली, पण कृष्ण पळून गेला. अशा कृष्णाच्या अनेक बाललीला